नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। निमित्त आहे आपलं नवरात्र चालू आहे आणि आपल्याला दसऱ्याची थाळी करायची आहे। तर मालवणी पद्धतीचं जेवण सर्व मी करणार आहे की प्रत्येक वेळेला आपण पंजाबी पद्धत म्हणजे सणासुदीला कशाला करायचं, आपल्या पद्धतीमध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत आणि आपल्या मुलांसाठी ते आता करायलाच पाहिजेत, पण त्यांनाही त्या पदार्थांची ओळख व्हायला पाहिजे। तर साध्या सरळ रेसिपीज करणार आहे मी आपल्या याच्यात आणि मी आज ते किचनमध्ये दाखवणार आहे। त्याचं खास काही कारण आहे। तर चला आपण आपल्या किचनमध्ये आलोय आता आमच्या आणि इथे बघाल तुम्ही तर ही नवीन गॅसची शेगडी आहे। जर माझे जुने सबस्क्रायबर असतील किंवा जे जुने व्ह्युअर्स असतील तर त्यांनी पाहिलं असेल 4 बर्नरची एक शेगडी होती माझी। तर ही बदलून मी गणपतीच्या वेळेला माझ्या मोठ्या मुलाने जो यूट्यूबचं म्हणजे त्याचं चॅनेल आहे यूट्यूबचं आणि यूट्यूबच्या पैशांमधून त्याने आईसाठी एक छानपैकी अशी शेगडी घेतलेली आहे की तू व्हिडिओ बनवतेस तर त्याच्यासाठी तुला एक मस्त शेगडी घेऊन देतो। तर मोठ्या मुलाने ही शेगडी घेऊन दिलेली आहे। तसंच हा आहे माझा फ्रीज, हा छोट्या मुलाने घेऊन दिलेला आहे की मुलांना म्हणजे असं घराबद्दल इतकी ओढ आहे आणि व्यवस्थित अगदी स्वतःला काही पैसे मिळाले की ते घरासाठी कसे खर्च करावेत ह्याचं छान उत्तम उदाहरण आहे। तर आपण आज ह्या रेसिपी सर्व आहेत त्या या गॅसच्या शेगडीवर करणार आहे मी। तुम्ही बघाल की मी दूध 1 लिटर आता गॅसवर ठेवलेलं आहे। तर काय प्रकार बनवणार आहे तर पहिल्यांदाच मला असं वाटतं की माझंच इनोव्हेशन आहे हे। तर इन्स्टंट खरवस आपण बनवतो तर खरवस आपण रबडी बनवणार आहोत। तर त्या रबडीसाठी मी असं 1 लिटर होल दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध असतं ते, आणि आपण इन्स्टंट खरवस पण बनवणार आहोत आणि नंतर तो एकत्र करून मग दाखवणार आहे मी तुम्हाला कशी रेसिपी करणार आहे ती। तर आपण सर्वप्रथम हे दूध आधी तापवून घ्यायचं, चांगलं उकळवून ते आटवून घ्यावं लागेल आपल्याला रबडी करायची म्हणजे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण 1 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आणि छान आता ते उकळून आपल्याला आटवून घ्यायचं आहे, अगदी अर्ध करायचं आहे, घट्ट अशी रबडी बनवायची आपल्याला ती। आणि दुसऱ्या बाजूला आपण एका बाजूला दूध तापत ठेवलेलं आहे, छान उकळी येते त्याला। आणि आता आपण इन्स्टंट खरवस जो बनवणार आहोत त्याच्यासाठी हा जवळजवळ पाऊण वाटी मी दही घेतलेलं आहे, हंकर्ड असतं ते, तर त्यातलं पाणी काढून टाकायचं पूर्ण आणि आंबट नको जास्त। आता हे आपण सर्व एकत्र करूया। त्याच्यातच घालायला आपण अर्धा वाटी मिल्कमेड घेतलेला आहे। आता आपण जेवढंच मिल्कमेड घेतलेलं आहे तेवढंच दूध घेतलेलं आहे साधं, आणि ते आपण ह्याच्यात मिक्स करूया। फक्त सर्व एकत्र करायचं आहे, अगदी सोपी रेसिपी आहे। आणि त्याच्यातच आपण ही 2 चमचे स्ट्रॉबेरी आपली कस्टर्ड पावडर आहे, थोडं बाइंडिंगला आपण घालते, तर 2च चमचे आपल्याला घ्यायचे। ह्याने आपल्याला एकत्र फक्त असं की त्याच्या गुठळ्या आहेत त्या पूर्ण विरघळून जातील। मिक्सरला फिरवलं तरी चालेल, पण ह्याच्याने एक बीटरने छान फेटलं जातं ते। कस्टर्ड पावडर मी स्ट्रॉबेरीची मुद्दाम घातली की आपली रबडी जी आहे ती सफेद कलरची असेल आणि त्याच्यात पुन्हा सफेद कलरचा इन्स्टंट खरवस असेल तर तो इतका नीट दिसणार नाही। थोडासा रंग येण्यासाठी आपण कस्टर्ड पावडरचा उपयोग केलेला आहे। आपले सर्व एकत्र ढवळून झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये साध्या कुकरच्या भांड्यात जरी टाकलं तरी चालेल। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे कुकरमध्ये किंवा कढईत थोडंसं पाणी घालून, त्याच्यात हा आता ट्रे ठेवणार आहे आणि वर आपण झाकण ठेवून द्यायचं की जेणेकरून त्याच्यात पाणी जाणार नाही। आणि एक अर्धा तासासाठी आपल्याला आता हे स्टीम करायचं आहे। आपण ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे, थोडंसं वास आणि स्वादासाठी। आणि हा आता ॲल्युमिनियम पेपर आहे, तर आपण ह्याला असं कव्हर करूया। आता हे जे सर्व आहे ते आदल्या दिवशी करून ठेवायचं, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जेव्हा बाकी जेवण आपण करत असतो तेव्हा गडबड नाही होत। आणि आता याला आपण झाकण लावून ठेवून देऊया। हे अर्ध्या तासासाठी मस्त स्टीम होईल। इथे एका बाजूला आपलं दूधही उकळतं, बघाल तुम्ही एकदम असं घट्ट दूध झालेलं आहे। आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची। यात आपण ही 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घालणार आहोत। आता मिल्क पावडर घातल्यानंतर गोड तर होणारच, थोडीशी साखर घालायची आहे
कारण खरवसात पण साखर आहे भरपूर. मिल्कमेड वापरले आपण त्याच्यात आणि ह्याच्यात मिल्क पावडर वापरली आहे. तर एक 2 ते 3 चमचे आपण त्याच्यात साखर घालूया. गोड जास्त हवं असेल तर त्या अंदाजाने घाला. थोडासा केशर घालते मी. या केशरबद्दल पण मला सांगायचं आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगी आहे, अगदी काकू म्हणते हक्काने मला, आणि ती मध्ये मस्कतला गेली होती तर खास माझ्यासाठी तिने हे केशर घेऊन आले. थँक्यू भाग्यश्री. आणि थोडीशी आपण वेलची जायफळची पावडरही घालणार आहोत. हे काही ड्रायफ्रुट्स आहे. आपली मस्त अशी रबडी तयार झालेली आहे. आता फक्त हिला थंड करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. एवढीच घट्ट हवी आपल्याला. आपण इन्स्टंट खरवस जो बनवायला ठेवलेला तो उघडून बघूया. जेमतेम अर्धा तास लागला. हा बघा इतका सुंदर झालेला आहे. तर थंड करून घ्यायचा आणि आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्या वड्या पडायच्या आहेत. हे बघा. किंवा जर आपण एखाद्या टूथपिकने वगैरे केलं तरी चालेल. चेक करू शकतो आपण. लागत नाहीये. आपला झालेला आहे खरवस. आपला इन्स्टंट खरवस मस्त झालेला आहे आणि मी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलेला. आपण आता याच्यातून काढून घेऊया. अतिशय छान अशा वड्या झालेल्या आहेत बघा. खूप सुंदर दिसतं आणि रंग असल्यामुळे आणखीनच छान वाटतंय तो. किती सुंदर झालंय बघा. आपण आता फ्लॉवरची भाजी करणार आहोत. फ्लॉवरची भाजी म्हणजे फ्लॉवर, वाटाणा, बटाटा अशी कुर्मा भाजी आहे. पनीरचा बिलकुल ह्याच्यात वापर नाहीये. आणि ही भाजी मालवणी पद्धतीने आहे. शिमला मिरची पण आपण घेतलेली आहे. अतिशय सोपी आणि खूप मस्त चविष्ट लागणारी. आणि खास त्याच्यासाठी आपल्याला एक वाटप लागतं जे मालवणी जेवणामध्ये असतं. तेल घालूया प्रथम. 1-2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की आपण एक अर्धा चमचा, तेल तापलं नाहीये, कढई जाड आहे ना त्याच्यामुळे तापायला वेळ लागतो. अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा राई घालूया. कढीपत्ता आहे. ही आमच्या मुलांची अतिशय आवडीची भाजी आहे आणि पटकन होणारी. हे झालं की आपण हा बारीक चिरलेला कांदा, आता ह्या सर्वाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण. एक अर्धा छोटा कांदा घेतलेला आहे. कांदा छान परतून झाला की हा एक टोमॅटो आहे. आता ही भाजी मी पूर्ण फोडणीला घालून ओव्हनला शिजवून घेणार आहे. कारण इथे गॅस मग आपल्याला बाकीच्या गोष्टींसाठी मोकळा मिळेल. आणि ओव्हनमध्ये अतिशय सुंदर होते. पाण्याचा कमी वापर केला जातो ओव्हनमध्ये आणि मस्त भाजी होते एकदम. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. थोडीशी पाव चमचा हळद,
1 चमचा हा मालवणी मसाला आहे, अर्धा चमचा धणा जिरा पावडर आहे. आता हे सर्व परतून झालं की आपण याच्यामध्ये मालवणी मसाला जेवणामध्ये जे वाटप असतं नेहमीचं, तर बघाल तुम्ही असा डबा बनवून ठेवलेला आहे वाटपाचा, आणि यातलं वाटप आपल्याला कधीही वापरता येतं. हा फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि खूप राहतं, अगदी 15-20 दिवस संपेपर्यंत व्यवस्थित राहतं. तर आपण 1-2 चमचे याच्यामध्ये वाटप घातलंय. डब्यासाठी तर खूप आवडीची भाजी आहे ही. आणि आता ह्या सर्व भाज्या आपण कापून धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत. फ्लॉवर आहे, भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. मटार आहेत, वाटाणे, बटाटा घातले अर्थातच, आणि ही आहे सिमला मिरची. आता याच्यात मीठ घालायचं आणि ही भाजी मी आता ओव्हनला अशीच घालणार आहे, ठेवणार आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये मस्त भाजी अशी होऊन जाईल. आणि पाणी अतिशय थोडंसं घालायचं, आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जास्त. आपण ज्यावेळेला डब्याला बनवतो त्यावेळेला अशा सुक्याच भाज्या असतात. थोडे 1 पाऊण चमचा मीठ घातलंय. आता नीट ढवळायचं. आपण ही भाजी आता काढून घेऊया आणि मी ओव्हनला लावणार आहे. ही सर्व प्रोसेस त्याची पूर्ण झालेली आहे. फक्त ओव्हनला आपल्याला तर ती शिजवायची आहे 10-12 मिनिटं. बटाटा शिजेपर्यंत फक्त शिजवायची आहे ती. अगदी थोडंसं ही कढई धुण्यापुरतं पाणी फक्त वापरलेलं आहे आणि ते आपण भाजीत घालूया. एक झाकण ठेवते आणि आता एक 15 ते 16 मिनिटांसाठी आपल्याला शिजवायची. एवढा वेळ लागत नाही, त्याच्या आधीच आपण काढून घेऊ बघूया. आणि बटाटा शिजला की काढून टाकायचं. आपण पुढची डिश करणार आहोत म्हणजे भेंडी मसाला करणार आहोत. तर भेंडी कशी कापून घेतली, ही आम्ही ऑलरेडी कापून घेतलेली आहे. देठाचा भाग आणि हा शेंडीचा भाग आहे शेपटीचा, तो उडवून घ्यायचा आणि फक्त इथे चीर द्यायची अशी मध्ये. आणि ह्याच्यात आपल्याला सगळं सारण भरायचं आहे. हे मी सर्व आधीच कापून घेतलेले आहे. आपल्याला मसाला थोडा बनवून घ्यायला लागेल. खोबरं आणि बेसनचं सारण आपण भरणार आहोत. कढई ठेवलेली आहे. एक 2 चमचे आपण तेल घालूया. आणि हे बेसन आहे आधी आपल्याला परतून घ्यायचं याच्यावर, की त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल. आता हे सारण आपण सिमला मिरची मध्ये जर भरलं तर त्याच्यात पण छान लागतं. बेसन मस्त परतून काढायचंय, खमंग असा त्याचा वास आला पाहिजे. थोडा रंग बदलेल त्याचा. तळण्याचे पदार्थ करण्यापेक्षा घशाला आपल्या त्रास होणार नाही असे सर्व प्रकार दाखवले आहेत मी. भेंडीची भाजी खायला कंटाळा येतो, पण ही अशी भेंडी खूप छान लागते. हे छान परतून झालं की आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घेतलंय 1 बाउल. भेंडी जेवढी असतील त्या अंदाजाने आपल्याला घ्यायचंय आणि ते पण छान आता परतून काढायचंय. थोडा गॅस आपण कमी करूया. आता ह्याच्यात काही मी मसाले घालणार आहे. थोडं चटपटीत करायचं आपल्याला. 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आहे. ही आहे 1 चमचा धणा जिरा पावडर आणि अर्धा चमचा हळद आहे. त्यातच आपण हा लिंबाचा रस घेतलाय, अर्ध्या लिंबाचा रस. हे छान परतून झालं. चवीनुसार आपण मीठ घालूया.
मीठ थोडं जास्त घालते कारण भेंडीला व्यवस्थित लागेल ते. भेंडीला पण मीठ लावलेलं नाहीये. आणि सगळ्यात शेवटी हा शेंगदाण्याचा कूट आहे, भाजलेले शेंगदाणे. आता हे सर्व आपल्याला परतून काढायचंय मस्तपैकी आणि मग भेंडीत भरायचंय आणि मोठ्या पॅन मध्ये ठेवून शॅलो फ्राय करायचंय आपल्याला. आपण भेंडी सर्व भरून घेऊया. आता याच्यात आपण भरपूर कोथिंबीर घातलेली आहे त्या सारणामध्येच. सगळे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया आणि फक्त आता भेंडीमध्ये आपल्याला भरायचे. मोठी मोठी भेंडी घेतली आहे, त्याला थोडीशी फक्त चीर दिलेली आहे मी. असं दाबून फक्त त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचंय. भेंडी सर्व भरून घेतलेली आहे आणि आता आपण एक मोठा पॅन आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये तेल घालूया थोडं, एक 2 ते 3 चमचे. आणि भेंडी अशी फक्त ह्याच्यामध्ये सोडायची आहेत. शॅलो फ्राय करायची आहेत आपल्याला ती. खूप छान असा प्रकार आहे, भजीपेक्षा वगैरे पण मस्त एकदम. आणि जास्त वेळ लागणार नाही, भेंडी शिजायला काय वेळ एवढा लागत नाही. आपण याच्यावर एक झाकण ठेवून देऊया. 5 ते 7 मिनिटांनी आपण ही भेंडी आता फक्त उलटायची आहे दुसऱ्या बाजूने. दुसऱ्या बाजूने पण ती छान भाजली जाते. व्यवस्थित छान होतं ते. आणि पीठ पण भाजलं असल्यामुळे आपल्याला फक्त आता भेंडी करून काढायचं आहे व्यवस्थित. जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात. आपण मालवणची अशी प्रसिद्ध अशी वाटपाची डाळ बनवणार आहोत. ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त या पट्ट्यामध्येच केली जाते. की कोकणामध्ये असेल तर सगळ्यांनाच माहीत नसते ही डाळ, की म्हणजे आपला अलिबाग, चिपळूण वगैरे त्या साईडच्या लोकांना ही डाळ माहीत नाहीये. मालवण, सिंधुदुर्ग या पट्ट्यात ही डाळ बनवली जाते आणि याला वाटपाची डाळ म्हणतात. तर ही तुरीची डाळ आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी तुरीची आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आणि शिजवून छान घेतलेली आहे ती. आता ह्याच्यात आपल्याला वाटप जे करायचं आहे, ओलं खोबरं आहे, मी याच्या आधी पण दाखवली होती एकदा. थोडा कांदा घ्यायचा आहे, जिरं घ्यायचं आहे आणि हळद घ्यायची आहे. तर हे आपल्याला असं मस्त वाटून घ्यायचं आहे आणि पुढची कृती दाखवते. आपण एक भांडे ठेवले, त्याला फोडणी थोडी घालून घेऊया. खरं तर या डाळीला पूर्वी फोडणी अजिबात घालायचे नाही, आणि तरी पण मी घालते. आणि थोडंसं हिंग घालूया आपण, 1 पाव चमचा. आता जिरं घालायला नको, आपण जिरं वाटले. थोडी राई घालूया, 1 छोटा चमचा राई. कढीपत्ता आणि हिरवी मिरची आहे. ही शिजवलेली डाळ जी आहे ती आपण याच्यात घालून घेऊया. खूप घट्ट आहे, आपल्याला पाणी घालावं लागेल त्याच्यात. आणि हे जे वाटप आहे खोबऱ्याचं, आपण खोबरं, जिरं, कांदा असं वाटून घेतलंय, ते याच्यात घालूया. जेवढी घट्ट पातळ हवी असेल तशी करायची. खूप छान दिसते बघा. पाणी घालावं लागेल आपल्याला, एवढी घट्ट नकोय. छान उकळी येऊ द्यायची. चवीनुसार याच्यात आपल्याला मीठ घालायचं. मस्त आता उकळी येऊ द्यायची आहे. आणि ही कोथिंबीर आहे आणि ही आपली मालवणी वाटपाची डाळ तयार होईल.
आपण अजून एक भाजी करणार आहोत आणि ती आहे वांग बटाट्याची, सगळ्यांच्या आवडीची. थोडी रस्सा भाजी बनवणार आहे. छान दोन तेल तापलं की आपल्याला फोडणीला राई जिरं घालायचं आणि वांगी कोणती घेतली तरी चालती. कढीपत्ता घातलाय, हा कांदा आहे, एक टोमॅटो आहे. टोमॅटोच्या थोडे मोठ्या फोडी केल्यात. कांदा थोडा मऊ झाला की आपण मसाले घालूया. आपण अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतोय आणि हा आहे मालवणी मसाला अर्धा चमचा. थोडी धणा जिरा पावडर घालूया आणि पाव चमचा हळद. मसाले आपले सर्व तेच येतात परत परत, पण प्रत्येकाची चव वेगळी असते. आपण थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटप ह्याला पण घालणार आहोत, थोडा घट्टपणा यायला. आहे चिंचगुळाचा कोळ, मस्त आंबट गोड चवीची भाजी होईल. आणि आता आपण वांगी अशी मोठी घेतली आहेत, कारण अगदीच त्याचं म्हणजे काय म्हणतात शिजल्यानंतर एकदमच बारीक होऊन जातात. एक बटाटा आणि ही 3 वांगी आहेत. वांगी कोणतीही घेतली तरी चालेल. शेंगदाण्याचा कूट घालतोय आपण थोडा. थोडं पाणी घालूया आपण. एकदम सुकी ठेवायची नाही, आपल्याला थोडीशी पातळ करणार आहोत. मस्त रंग पण दिसतो एकदम लाल भडक. छान आंबट गोड चवीची अशी वांगा बटाटा भाजी. आणि आता झाकण लावून आपण शिजवून घेऊया बटाटा शिजेपर्यंत. आपले काय काय प्रकार झालेत ते दाखवते तुम्हाला. हे फुलके आहेत. फुलक्यांच्या जागी कोणाला पुऱ्या हव्या असतील तर करू शकता. नंतर रबडी बनवली आहे. इन्स्टंट खरवस केलेला आहे, खूप सुंदर दिसतोय. ही मालवणी वाटपाची डाळ आहे. आणि आपण फ्लॉवर, वटाणा, बटाटा, सिमला मिरची असं कुर्मा भाजी केलेली आहे. ही आहे वांग बटाट्याची भाजी आणि भरलेली भेंडी. तर दसऱ्यासाठी आपला बेत नक्कीच तयार आहे. तर मी थाळी पण तुम्हाला सजवून दाखवते. आपला इन्स्टंट खरवस आणि त्याच्यासोबत आपण रबडी बनवलेली आहे. खूप सुंदर असं दिसतंय. नक्की ह्या दसऱ्याला करून बघा रेसिपी. आणि आपण थाळी पण सजवलेली आहे, दाखवते तुम्हाला. आपण दसऱ्याची मस्त अशी थाळी दाखवलेली आहे तुम्हाला. दाखवते तुम्हाला काय काय बनवलंय ते. फुलके आहेत. फुलक्यांच्या जागी तुम्ही पुऱ्या करू शकता, पण तेलकटपणामुळे मी फुलकेच बनवलेत. भरलेली भेंडी आहेत. वांग बटाटा भाजी आहे. नंतर ही कुर्मा भाजी आहे. फ्लॉवर, वटाणा, बटाटा. ही मालवणी पद्धतीची वाटपाची डाळ आहे. आणि हा एक इनोव्हेटिव्ह एकदम पदार्थ आपण बनवलेला आहे, तो आहे इन्स्टंट खरवस. आणि त्याच्यासाठी आपण रबडी पण बनवलेली आहे. तर नक्कीच ही रेसिपी करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि स्नेहरंग परिवारातर्फे सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.